सगळ्यांनी एकत्र बसायचं, टी व्ही बंद, मोबाईल बंद आणि एकत्र गप्पा मारत जेवायचं. एक तर ते गप्पा मारत जेवलं की त्याचा आस्वाद घेतो त्या जेवणाचा. आपण जेवणाचा आस्वाद घेतला की आपल्याला ते छान पचतं. हा पहिला आहे, आनंद मिळतो. अरे वा, आज आपण हे खातोय का, आज आपण हे केलं आहे का, आज आपण हे केलं आहे का. टी व्ही आणि मोबाईल असलं की काय खातोय, कुठलं खातोय, काय खातोय हे कळतसुद्धा नाही. किती खातोय हे सुद्धा कळत नाही. खाल्लाय की नाही हेही कळत नाही. जर का अशी ओढली आपण त्या मुलाच्या पुढे तर असाच्या असा हात ठेवून तो टी व्ही बघत असतो. खालून ताटली गेले हे सुद्धा कळत नाही. हे आहे की नाही हे अगदी खरं सांगा. हे चित्र आजच्या समाजात आहे, कारण मी पण गृहस्थाश्रमीच आहे. असं नको. छान त्या जेवायला आमच्या लहानपणी तर आमची आई म्हणायची प्रत्येक घासाच्या आधी गोविंद 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 असं म्हणत जेवा, असं सांगायची आम्हाला. म्हणजे त्या पूर्ण अन्नाचा खूप सुंदर आस्वाद घ्या, देवाचं स्मरण करा, म्हणजे ते अन्न पचतं. आता काळाप्रमाणे थोडासा बदल करूया. आता तुम्ही सगळेच घराच्या बाहेर जाता, म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र जमा. दिवसभरातलं मुलांचं आपल्याला कळलं पाहिजे. मुलांना मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, कुणाबरोबर जात आहेत, काय करतायत, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. नाही तर संशय कल्लोळ. म्हणून घटस्फोट वाढले. बाईने पुरुषांचे, आता पुरुषांनाही काय आहे किंवा बायकांनाही काय आहे, एकत्र कामं करतात तुम्ही पुरुष स्त्रिया. त्यामुळे तुमचे सगळ्यांशी संबंध आता येतात. त्यामुळे कुणाचा बॉस पुरुष असेल, कुणाची बॉस बाई असेल तर त्यांना बोलायला लागतं. पण हे जर सगळे संवाद तुम्ही घरात केलेत तर तुम्हाला सांगते की नक्कीच आनंद आहे. सगळ्यांना सगळं जर कळलं तर का बरं होणार नाही. सवयी लावल्या पाहिजे. सवयी लावणं ना हे पण आपलं काम आहे. मी परवाच एके ठिकाणी वाचलं बरं का, छान गोष्ट लिहिलेली होती, ती छोटीशीच पण घेण्यासारखी होती. मी म्हटलं मी यांना सांगेन सगळ्यांना यावेळेला. एक बाबा आणि मुलगा, बहुतेक ते परदेशातली असतील, माहीत नाही मला, की ते कॉफी प्यायचे रोज उठून आणि ते फिल्टर कॉफी, त्यामुळे ते पाणी टाकायचं वगैरे, ते खाली फिल्टर होऊन येणार. आणि तो मुलगा काय, बाबा करतायत म्हणून तो मुलगा कॉफी प्यायचा आणि निघून जायचा. बाबाची नुसती चिडचिड व्हायची की हा अगदी काही हा मुलगा करत नाही, काय करावं, याला सुधारावं कसं. बरं दोघंच होती ती. आरडाओरडा करण्यात अर्थ नाही, मारामारी करण्यात अर्थ नाही. त्याला सांगितलं होतं, तो काय झालं रे बाबा, तुम्हीच करा ना, मी का म्हणून, वगैरे 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 असं करेल. त्या बाबांनी डोकं छान चालवलं. बघा तुम्ही लक्षात ठेवा मुलांना सुधारताना. त्या बाबांनी त्याला काय सांगितलं, ए बाळ्या, अरे तू एक काम करशील का, फक्त एक छोटंसंच काम कर, जास्त काही नको. तो फिल्टर आहे ना, फिल्टर तो फक्त बेसिनच्या खाली टाकून देत जा आणि तू पळ, मी बाकी सगळं करीन. पण मी माझी धांदल उडायला नको, तुझी धांदल उडायला नको, फक्त फिल्टर बेसिनमध्ये टाक. आणि तो बाळा फिल्टर असतो तो कॉफीचा, तो टाकायला लागला तो. आणि थोडे दिवसांनी बाबांनी पाहिलं तर हळूहळू रोज टाकून पाण्याच्या खाली तो धुवायला लागला आपोआपच. बाबाचं काम झालं, मुलाला सवय लागली. आपण मुलींना असं करायला हवं. मुलींनाही तुम्ही सुट्टी लागली मे महिन्याची की दिवाळीची, कारण हे ओरडून हल्ली होतच नाही. माझ्या एक लक्षात आलं, ओरडलं की पाळ गो असं करतात लगेच. त्यांचे पण अहंकार वाढले, एवढ्या पिल्लांचे त्यांचे पण अहंकार वाढले. त्यांना पण आवडत नाही असं आपण ओरडलेलं. मग आपण काय बरं करून काहीतरी आयडिया करून मुलांना संस्कारित करायचं आहे, आपल्याला आपलं वाढवायचं आहे हिंदू संस्कृती. मग त्याच्यासाठी आपलं घरापासून समाजपासून राष्ट्रापासून जग, हे सुरुवात आपल्या घरात नाही. त्यामुळे आपण काय करायचं, मे महिन्याची सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी झाली ना की मुलींना काय म्हणायचं, ये ना गं माझ्याजवळ, मी ना भाजी चिरते, नुसत्या गप्पा मारूया ना, मला पण एकटीला स्वयंपाकघरात कंटाळा येतो गं. तिच्या शेजारी भाजी चिरा. तुम्हाला मी सांगते, ती बरेच दिवस अशी नुसतीच आई भाजी कशी चिरते, आईशी गप्पा मारेल, कारण त्यांना सवयच नाहीत कामाची आताच्या मुलींना. आम्हाला एक लहानपणापासूनच लावली होती आणि आरडाओरडा करून लावायचेच कामाला. आता कोणी आरडाओरडा करून काम करत नाही. त्यामुळे म्हणायचं, मी कुकर लावते बरं का, नुसते उभी राहा, मी कुकर कसा लावते तो बघायला. कुकर कसा लावायचा, भाजी कशी चिरायची. मग त्यात सांगताना म्हणायचं, अगं आपला स्वयंपाक किती सोपा असतो, त्याच्यावरच 2 बटाटे टाकले ना
की आपल्याला आमटी भात बटाट्याची भाजी एवढं तर करता येतं, म्हणजे आपल्याला अगदीच काही नाही आलं करता तर तेवढं तर समजतं आपल्याला. जर कुकर कसा लावायचा बघून ठेवतो आत्ता असं म्हणायचं. आणि एखाद्या मे महिन्याच्या सुट्टीत तिला म्हणायचं, आता मी रोज लावते ना, आज तू लावून बघतेस म्हणजे तुलाही मज्जा येईल असं म्हणायचं. आणि तिला कुकर लावायचा. 2 बटाटे धुवून घेऊन कळलं पाहिजे, सगळं स्वच्छताही पाहिजे. मग हे सगळं कसं करायचं, धुव बरं बेसिनमध्ये ते बटाटे, स्वच्छ धुवू काप आणि ठेव बरं. म्हणजे मग असं करून 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 मुलाला आपण शिस्त लावली पाहिजे.